आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती? चला हे प्राचीन ज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया. जेवणानंतर पाणी पिणं विषासारखं? हो, आयुर्वेदात असं म्हटलं आहे. ही सवय आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. हा काही नवीन ट्रेंड नाहीये. हे ज्ञान थेट आपल्या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमधून आणि श्लोकांमधून आलेलं आहे. हाच तो मूळ श्लोक. यातच पाणी आपल्या शरीरासाठी कधी आणि कसं काम करतं हे स्पष्टपणे सांगितलंय. पण जेवणानंतर पाणी पिणं इतकं वाईट का मानलं जातं? यामागे एक महत्त्वाचं शास्त्रीय कारण आहे. याचं मुख्य कारण म्हणजे पचनशक्ती. पाणी प्यायल्याने पोटातील पाचक रस पातळ होतात आणि पचनक्रिया मंदावते. आयुर्वेदानुसार जेवणाच्या वेळी पाणी 3 वेगवेगळ्या भूमिका निभावतं. चला एक एक करून पाहूया. तर पहिली भूमिका आहे औषधाची. हो, पाणी एका औषधासारखंही काम करू शकतं. कधी तर जेव्हा अपचन झालं असेल अशा वेळी कोमट पाणी प्यायल्यास ते पचन सुधारायला मदत करतं. आता दुसरी भूमिका म्हणजे अमृताची. पाणी अमृतासारखं कधी ठरतं ते पाहू. जेवताना थोडं थोडं घोट पाणी पिणं हे अमृतासारखं आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते. आणि आता तिसरी भूमिका विषाची. हीच ती सवय आहे जी आपल्याला टाळायची आहे. जेवण झाल्यावर लगेचच भरपूर पाणी पिणं हे विषासारखं मानलं जातं. यामुळे पचनशक्ती कमी होते. बघा किती स्पष्ट आहे. पाणी एकच, पण वेळ बदलली की त्याची भूमिका बदलते. कधी अमृत तर कधी विष. तर मग रोजच्यासाठी एक सोपा नियम: जेवताना घोट पाणी प्या, जेवणानंतर थांबा आणि अपचन झाल्यास नक्की प्या. थोडक्यात काय तर सगळा खेळ वेळेचा आणि प्रमाणाचा आहे. योग्य वेळ आणि योग्य प्रमाण महत्त्वाचं. तर मग विचार करा, पाणी पिण्याची इतकी सोपी सवय बदलल्याने आपल्या आरोग्यावर केवढा मोठा परिणाम होऊ शकतो.